सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. ऑफिसवाला लव इमिटेशन भाग 211. चला तर वळूया एपिसोडकडे. मग आता छोट्या टायगर पाठोपाठ मोठे टायगरसुद्धा रोमॅन्टिक झाले होते आणि रात्री नाही पण सकाळी मात्र त्यानं त्याच्या वाघिणीचा घास घेतला आणि जुन्या आठवणी काढत तिला घट्ट मिठी मारली. तन्वी त्याच्याच मिठीत म्हणाली, अर्जुन, आणि तो फक्त म्हणाला तन्वी म्हणाली, आपण म्हातारे झालो तरी आपल्या आठवणीत अजूनही तरुण वाटतात ना. आणि लगेच अर्जुन सर तिला मिठीतून सोडत म्हणाले, कोण म्हातारा? मी? नो डार्लिंग, आय एम एव्हरग्रीन यंग मॅन. आणि तन्वी म्हणाली, मग हे केस कसे पिकले? आणि खरं सांगू अर्जुन, तुला टक्कल पडलं नाही म्हणून बरं. मला ना टकली माणसं नाही आवडत. आणि अर्जुन हसला आणि म्हणाला, मग त्या नेहाचं कसं होत असेल? ती अतुलचा टकला रोज तबला म्हणून बडवत असेल. तन्वी खूप हसली आणि म्हणाली, बहुतेक तिनं बडवूनच त्याचा टकला झाला आहे. आणि अतुलला जर आपण म्हटलं नाही तर तो हाच उत्तर देणार की नेहानं माझं डोकं खाऊन खाऊन आणि डोकं बडवून माझ्या डोक्याचे केस गेले. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन, छान आहेत ना रे दोघे पण. आणि अर्जुन म्हणाली, तनू, अतुल ना खूप हुशार आहे आणि आपल्या कंपनीच्या ग्रोथमध्ये बरोबरीचा वाटा त्याचासुद्धा आहे बरं का. रात्रंदिवस खूप खूप विचार करतो आणि अगदी कॉलेज लाईफपासून जे स्वप्न मी बघितलं त्यामध्ये तो समान भागीदार आहे. आपल्या प्रॉपर्टीमधली अर्धी प्रॉपर्टी जरी मी त्याला दिली ना तरीही ते चुकीचं नाही. पण तुला आवडेल का गं? असं अर्जुन सर तिचं मन बघण्यासाठी म्हणाले. आणि ती हसून म्हणाली, का नाही आवडणार? शेवटी त्याला अर्ध दिलं काय आणि सगळं दिलं काय? मला तर आपण वेगळे वाटतच नाही, सगळं एकत्र वाटतं. आणि अर्जुन सर म्हणाले, तनू, तुझं मन किती मोठं आहे आणि यामध्ये तुझ्या मनामध्ये माझ्यासाठी थोडीशी जागा आहे ना. तसं तिनं त्याच्याकडे लटक्या रागात बघितलं आणि म्हणाली, सोड मला, तू ना बावळट आहेस. तसं त्यानं तिला जवळ खेचली, आणखीन घट्ट मिठीत दाबली आणि म्हणाला, मी नाही तुला सोडू शकत. आणि सांग ना, आहे का मला तुझ्या मनामध्ये जागा? आणि ती पण मुद्दाम म्हणाली, नाही नाही, माझं तर दुसऱ्यांवरच प्रेम आहे ना. आणि अर्जुन सर लगेच म्हणाले, कोणावर? तनू, प्लीज हां, तू दुसऱ्यावर प्रेम करण्याची चूक करू नकोस, कारण तुझं प्रेम त्याच्यासाठी फास्ट ठरू शकतं. आणि कोण आहे तो बदनसीब? आणि तन्वी म्हणाली, विकी. आता काय करशील? विकी तर इथे नाहीच, तो तर US मध्ये आहे, तू त्याला कसा पकडशील? आणि अर्जुन सर म्हणाले, अच्छा जी, मला चॅलेंज करतेस का? एक फोन करू का आणि तुझ्या विकीला त्याच्या बेडरूममधून असेल त्या अवस्थेत चड्डी बनियनवर उचलून आणायला सांगू का? तशी तन्वी खूप हसली आणि म्हणाले, ए अर्जुन, आता तू काय म्हणालास माहीत आहे का? तुझा विकी. आणि अर्जुन सर म्हणाले, नो नो नो, इट्स माय मिस्टेक, तो तुझा नाही हां, तू त्याची नाही. आणि आता तन्वी म्हणाली, बरं, आता बास झाली तुझी बकवास, आता सोड मला. मग आता अर्जुन सरांना काय झालं होतं काय माहीत, तिला सोडतच नव्हते. सतत तिचे केस पुढे घ्यायचे मागे घ्यायचे, तंगडी अडकून ठेवली होती, तिला हलवूच देत नव्हता आणि नुसती मस्ती सुरू होती. आणि तन्वी म्हणाली, हा प्रिन्ससुद्धा का उठत नाही कुणास ठाऊक, म्हणजे मला तुझ्यापासून सुटका मिळेल. आणि अर्जुन सर हसून म्हणाले, माझा बॉय आहे तो, माझा टायगरसुद्धा आणि प्रिन्ससुद्धा माझ्याच बाजूने आहेत आणि दादीच्या सहवासाने दादूचं मन भरल्याशिवाय तो उठणार नाही. आफ्टर ऑल वी आर देसाई बॉयज. आणि माझा टायगर जसा माझ्याकडून रोमॅन्टिक व्हायला शिकला ना, तसाच प्रिन्ससुद्धा शिकणार. आणि तन्वी म्हणाली, कळलं, पण आता या जनरेशनमधली सुभेदार गर्ल नाहीच की. कुणाला मुलगा असता तर हा सिलसिला सुरू तरी राहिला असता, देसाई बॉयज वर्सेस सुभेदार गर्ल. आणि आता त्यांच्या गप्पा सुरू होत्या आणि बाहेर आर्यन खाली आला. त्यानं प्रिन्सेसला खेळवायला सुरुवात केली. स्वीटीनं त्याला नाश्ता दिला, कुणालला नाश्ता दिला. आणि आर्यन म्हणाला, हे काय, मॉम डॅड अजून उठले नाहीत? आणि कुणाल हसून म्हणाला, तुझा डॅड कसा आहे तुला माहीत आहे ना, त्याला आता प्रेमाचं भरता आलं असेल, खूप दिवसातून बायको जवळ आली ना, मग आता तो असंच करणार. आर्यन, तुझ्यापेक्षा तुझा डॅडी जास्त रोमॅन्टिक आहे. आणि आर्यन हसून मला, मामा आहे, चांगलंच आहे की मग. आणि माझ्यामध्ये रोमॅन्टिकपणा त्यांच्याकडूनच उतरला आहे. आणि काय गात तू, आजोबासुद्धा असेच रोमॅन्टिक होते का? आणि आजीला असेच त्रास द्यायचे ना ते? आणि आजी खूप ब्युटिफुल होती ना? तशी रिया गप्प झाली आणि स्वीटीनं हळूच आर्यनला खुणवलं आणि म्हणाली, गप्प बस ना, तुला माहीत आहे ना सगळं, मग कशाला विचारतो? आणि हे मामांसमोर बोलू नकोस, कळलं? आणि आता आर्यन म्हणाला, सॉरी आतू,
रिया बिचारी काहीच नाही बोलली, नेहमीसारखीच गप्प बसली. आईनं बाबासोबत केलेली फसवणूक तिला आत्ता कळाली होती, पण तिचं आईवरही खूप प्रेम होतं, कारण शेवटच्या क्षणापर्यंत ती आईसोबत होती आणि खूप लहान वयात आईनं अर्जुन आणि तिच्या बाबांपासून रियाला तोडलं होतं. नक्की यामध्ये दोष कुणाचा आहे तिला कळत नव्हतं आणि कुणाला दोष देणारी रिया नव्हती. ती बिचारी सगळ्यांचं सगळं करायची, पण कोणाला हक्कानं ओरडत नव्हती. मग आता ती शांत झाली, तिचे डोळे पाण्यानं भरले. खूप म्हणजे खूप कमनशिबी भाऊ बहीण होते रिया आणि अर्जुन, ज्यांच्या पालकांची त्या एका आईच्या निर्णयामुळे वाताहत झाली. एक हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं. वडिलांनी आत्महत्या केली आणि आई विक्रम आहुजाच्या आश्रयाला गेली. अर्जुनला आईचं प्रेम मिळालं नाही, बहिणीचं प्रेम मिळालं नाही आणि रियाला भावाचं आणि बाबाचं प्रेम मिळालं नाही. आणि जेव्हा ते दोघेही या जगात राहिले नाहीत, ना आई राहिली ना बाप राहिला, तेव्हा त्या भावा बहिणींची भेट झाली. पूर्ण सुखी कुटुंबाचं चित्र त्यांचं तयार झालंच नव्हतं. आणि म्हणून आता अर्जुन त्याच्या फॅमिलीवर खूप लक्ष देत होता. फॅमिली कम फर्स्ट असं त्याला नेहमी वाटायचं आणि स्पेशली तन्वीवर त्याचं लक्ष होतं, कारण घरातली बाईच सगळ्या कुटुंबाचा नाश करते हे असं त्याला वाटायचं त्याच्या आईच्या अनुभवावरून. म्हणून अर्जुन सरांचं लग्न झाल्यापासून तन्वीवर खूप लक्ष होतं. आणि आता अर्जुन रियामध्येच त्याची आई बघायची आणि रिया अर्जुनमध्ये तिचे बाबा बघायची. मग आता आर्यन उठला आणि म्हणाला, सॉरी ना गा, तू प्लीज मला माफ कर, मी असंच बोललो गं. आणि ती थोडी हसली आणि म्हणाली, असू दे, तुमचंही काही चुकीचं नाही, तुम्हालाही तुमच्या आजी आजोबांची आठवण येणारच ना. पण तुला सांगू आर्यन, तुला स्वीटीला आणि तुमच्या मुलांना बघून खरंच त्या दोघांना आनंद झाला असता, जसा आनंद आता आम्हाला होतो आमची नातवंड बघून. पण असू दे, जे आहे तेही काही कमी नाही. चला नाश्ता करूया, आणि त्या दोघांना यायचं आहे तेव्हा येऊ दे, त्यांना डिस्टर्ब करू नका, नाही तर दादा चिडतो. असं म्हणून तिनं यांनाच नाश्ता वाढायला सुरुवात केली. आणि प्रिन्सेसला भरवताना तिच्या लक्षात आलं आणि ती म्हणाली, अगं स्वीटी, हिला दात आला. आणि आर्यन म्हणाला, ओ वा, माझ्या प्रिन्सेसचा फर्स्ट टीथ, शो मी प्रिन्सेस, शो मी युअर टीथ, असं तो म्हणायचा. आता प्रिन्सेसला कुठे काय कळतंय, पण उगीच मज्जा सुरू होती सगळ्यांची. आणि स्वीटी म्हणाली, मग मम्मी, प्रिन्सला पण दात आला असेल का? रिया म्हणाली, हो, आला आहे की नाही कुणास ठाऊक. आता दोघे एकत्र जन्माला आले याचा अर्थ सगळ्या गोष्टी एकसाथ होतील असं तर नाही. आणि इकडे प्रिन्स उठायला लागला. तो उठला आणि पाळण्यामध्ये झोपला होता आणि पालथा पडून पाळण्याच्या तारांच्या फटीतून अर्जुन तन्वीकडे बघत होता. आणि उठल्या उठल्या रडणं नाही, काय नाही. आणि तन्वी अर्जुनकडे बघून आली, अर्जुन बघ ना तो कसा बघतोय आपल्याकडे. आणि चावट अर्जुन म्हणाला, प्रिन्स, हे बघ तुझी दादी, आणि मी दादीचा पापा घेणार. असं म्हणून त्यानं तन्वीची पप्पी घ्यायचा आणि प्रिन्स इकडे हालायला लागला, अख्खा पाळणा हलवायला लागला, कारण त्याला अर्जुनने दुसऱ्यावर प्रेम केलेलं पण आवडत नव्हतं. आणि पुन्हा पुन्हा दा 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 सुरू झालं आणि पाळण्याच्या कोणाला पकडून गुडघ्यावर येऊन उभा राहण्याचा प्रयत्न करायला लागला, तेही इतक्या लवकर. तसं तन्वीनं अर्जुनचा हात काढला आणि म्हणाली, सोड बाबा, तो पडेल. आणि तिनं प्रिन्सला घेतला आणि अर्जुन सर म्हणाले, हे काय तनू, मी तुला उचलून घेणार होतो ना, आपल्या रोमॅन्समधली फर्स्ट स्टेप तर राहिली. आणि ती म्हणाली, आता गप्प बस, चल बाहेर. आणि अर्जुन सर खटाळपणा करत म्हणाले, बेबी, फर्स्ट स्टेप शेवटी केली तरी चालते ना. ती काहीच न कळून म्हणाली, म्हणजे. आणि त्यानं तिला सरळ प्रिन्स सहित उचलून घेतली आणि रूममधून बाहेर घेऊन आला. आणि तन्वीला तर आता याचं काय करावं म्हणून खूप खूप लाज वाटली. आणि प्रिन्स मात्र वरती शेंड्यावर होता, तो हसत होता. आणि त्या दोघांना त्या तिघांना अशा अवस्थेत बघून उतरंड लागल्यासारखी सगळे हसायला लागले. आणि आर्यने शिट्टी मारली आणि मला, डॅड वेट थांबा, तुमचा फोटो काढतो, असं म्हणून त्याचा फोटो काढला. मग त्यानं त्या सगळ्यांना खाली ठेवलं आणि तन्वी म्हणाली, स्वीटी, अगं याच्यासाठी दूध दे. आणि अर्जुन, आता तू जा आणि फ्रेश हो, ये नाश्त्याला, आज तरी ऑफिसला जाणार आहेस की नाही. आणि अर्जुन सर पुन्हा आळस करत म्हणाले आणि तिच्याकडे प्रेमाने बघत म्हणाले, जाने मन नको ना हकलून देऊ, मी माझ्या प्रिन्सला विचारणार मी जाऊ की नको, आणि तो जा म्हणाला तर जाणार, नाहीतर मी थांबणार. आणि तन्वी म्हणाली, नको, आता तू घरी नाही थांबायचं. आणि अर्जुन सर म्हणाले, मी तुला नाही त्रास देणार. तरीही तन्वी म्हणाली, नाहीच, पटकन ऑफिसला जा, नाहीतर मी ऑफिसला जाईन आणि तू या दोघांना सांभाळ. आणि अर्जुन सर म्हणाले, खडूस कुठली, आणि तयार व्हायला गेले. आणि आर्यन म्हणाला, मॉम, प्रिन्स रडला नाही ना गं. आणि प्रिन्सेसही छान झोपली होती. आणि बघ बरं किती सुटसुटीत झालं, एक बेबी तुमच्याकडे, एक बेबी आमच्याकडे, आणि आपण असंच रोज झोपूया. आणि तन्वी मान हलवत म्हणाली, हो हो, रोमॅन्टिक डॅडीचे रोमॅन्टिक टायगर, आपण असंच करूया बरं का. आता आर्यन फार खुश होता, त्याला आता प्रिन्सचा रागही येत नव्हता.
कारण जे हवं ते मिळालं होतं ना. आणि त्यानं प्रिन्सकडे जाऊन त्याला घेण्याचा प्रयत्न केला, तर अकडू प्रिन्सनं पुन्हा त्याला पाठ दाखवली. आणि आर्यन तन्वीला म्हणाला, मॉम आता काय करू गं मी, सांग ना तू, याच्याशी दोस्ती कशी करू. आणि तन्वी म्हणाली, रोज थोडं थोडं बोल त्याच्याशी, शेवटी तुझंच रक्त आहे, तुझाच मुलगा आहे, तुझ्यावर प्रेम करणारच तो. पण तुझ्या डॅडीमुळे तो तुझ्याकडे यायला तयार नाही, कारण वडिलांचं प्रेम त्याला तिकडून मिळतंय ना, म्हणून तुझी गरज वाटत नाही. आणि आर्यन मला असं आहे का, मग ओके. मग प्रिन्सला रोज थोडं थोडं बोलायचं त्यानं ठरवलं. मग रियानं प्रिन्सचा दात चेक केला, तर त्यालाही दात आला होता. आणि आता दोघेही पितापुत्र आणि कुणाल तयार होऊन गेले ऑफिसला. संध्याकाळ झाली आणि इकडे जाधव विलामध्ये आर्या इंद्रा जेवण करून झोपले होते. आणि झोपून तासभर झाला नाही तोपर्यंत 11:30 वाजता आर्या उठली आणि म्हणाली, इंद्रा उठ ना. इंद्रा मला कसं तरी होतंय. इंद्रा तर घाबरला. आता 7व्या महिन्यातच हिला लेबर पेन सुरू झाले की काय असं त्याला वाटलं. आणि तो म्हणाला, काय झालं आरू, तुझ्या पोटात दुखतंय का, मी आईला बोलवून आणू का. ती म्हणाली, नको रे, माझ्या पोटात वगैरे दुखत नाही, मला ना अस्वस्थ होतंय. इंद्रा म्हणाला, मग काय करू सांग ना, तुला बरं वाटेल असं काय करूया, टेरेसवर येतेस का, छान हवा असेल. आणि आर्या म्हणाली, इंद्रा आपण लॉंग ड्राईव्हला जायचं का. आणि इंद्रा म्हणाला, आरू किती वाजले बघितलंस का, उद्या पुन्हा ऑफिस आहे. बेबी आता लॉंग ड्राईव्हला कसं जाऊ शकतो आपण. तशी आर्या हट्ट करत म्हणाली, नाही मला जायचं म्हणजे जायचं, तू माझी ही इच्छा पूर्ण करणार नाही का. आणि बघ ना इंद्रा, आता कुठे 11:30 वाजतात. आणि इंद्रा म्हणाला, ओके चल. आणि आता दोघेही निघाले. आणि त्याच नाईट गाऊनवर आर्या आणि त्या टी शर्ट पॅन्टवर इंद्रा निघाला. गाडी काढली, वॉचमॅननं गेट उघडलं. लॉंग ड्राईव्ह करत असता असता प्रिन्सेसला हुक्कीच आली आणि म्हणाली, इंद्रा मला प्रिन्सला बघायचं आहे, मला त्याला खूप बघू वाटतं. आणि इंद्रा म्हणाला, अच्छा मग फोनमध्ये बघ ना. आणि ती म्हणाली, नाही मला आत्ताचा प्रिन्स बघायचा आहे, फोनमधला प्रिन्स तर 2 दिवसापूर्वीच आहे. आणि इंद्रा म्हणाला, आरू आता हे काय नवीन खूळ, 2 दिवसात त्याच्यात इतका बदल होणार आहे का गं. आणि आर्या म्हणाली, हो होतो बदल 2 दिवसात, 2 दिवसांनी तो मोठा झालाय, अशी लहान मुलीसारखी बोलत होती. आणि मला आत्ताच्या आत्ता माझ्या प्रिन्सकडे घेऊन चल, असंच ती म्हणाली. आणि इंद्रा म्हणाला, आरू ही तुझी इच्छा आहे की तुझ्या पोटातल्या बेबीची इच्छा आहे. आणि आरू म्हणाली, बेबीचीच इच्छा आहे म्हणून तर मला असं वाटतं ना. आणि इंद्रा हसून म्हणाला, मग नक्कीच तुझ्या पोटात बेबी गर्ल असणार, म्हणून तिला प्रिन्सला बघू वाटतंय. आणि आर्या म्हणाली, तू काहीही समज, पण मला प्रिन्सला बघायचं आहे, म्हणजे बघायचाच, पटकन चल. इंद्रा म्हणाला, आरू अगं काय म्हणतील घरचे, इतक्या रात्री आपण तिथं गेलो तर. आणि आर्या म्हणाली, ते माझ्या बापाचं घर आहे, दुसऱ्या कुणाच्याही बापाचं नाही, कुणीच आपल्याला अडवणार नाही, तू चल. आणि आता इंद्राजींना तर तिचं काय करावं कळेना. आणि ते निघाले देसाई मॅन्सिनच्या दिशेने. आणि साधारण रात्रीच्या 1च्या दरम्यान तिथं पोहोचले. वॉचमॅन झोपला होता, हॉर्न देऊन त्याला उठवला. त्यानं बघितलं तर आर्या होती. त्यानं गुपचूप दरवाजा उघडला आणि घराची बेल वाजली. तशी त्यांची नोकर जागी झाली. यावेळी कोणी दरवाजा वाजवला असं तन्वी अर्जुनला वाटलं, कारण ते दोघे अजूनही जागे होते. तन्वी म्हणाली, अर्जुन आता कोण आलं. आणि अर्जुन म्हणाला, थांब मी बघतो. त्यानं बेडरूममधून बाहेर येऊन बघितलं आणि नोकरानं दरवाजा उघडलेला होताच इंद्रा आर्याला बघितलं आणि तो शॉक झाला आणि म्हणाला, काय झालं, इतक्या रात्री तुम्ही दोघे इथे का आलात. प्रिन्सेस तू ठीक आहेस ना. आणि अर्जुन खूप घाबरला होता. आणि आर्या अचानकच रडायला लागली आणि म्हणाली, डॅड इंद्रनं मला घरातून हाकललं. आणि अर्जुन चक्रावला आणि म्हणाला, काय, त्यानं तुला घरातून हाकललं, मग तो तुझ्यासोबत कसा आला. तशी आर्या पुन्हा खट्याळपणे हसायला लागली आणि म्हणाली, डॅड मला प्रिन्सला बघायचा होता म्हणून मी आले. इतक्यात तन्वीसुद्धा बाहेर आली आणि म्हणाली, अगं काय आरू, तू सकाळी आली तरी चाललं असतं ना, कशाला इंद्राला त्रास दिला, तुझं पणं खूप अवघड आहे बघ. आणि इंद्रा म्हणाला, मॉम आता ही अशीच करते, आता काय करायचं सांगा, आणि नाही पूर्ण केली ना विश तर माझ्या मानगुटीवर बसते. आणि अर्जुन हात जोडून म्हणाला, दामाजी
आमची प्रिन्सेस कोणाकडे व्यवस्थित राहू शकते आणि तिला कोण खूप जास्त समजून घेऊ शकतं हे आम्हाला कळलं होतं, म्हणून आम्हीच तुम्हाला तिच्यासाठी निवडला. तुम्ही खूप मॅच्युअर आहात, समजूतदार आहात आणि आमची प्रिन्सेस लहान आहे. आणि थँक्यू सो मच आमच्या प्रिन्सेसला प्रिन्सेससारखं ठेवण्यासाठी आणि तिची प्रत्येक विश पूर्ण करण्यासाठी. आणि इंद्रानं हसून त्याचे हात पकडले आणि मला, डॅड हात कशाला जोडता? तुम्ही मला त्या लायकीचा समजला हेच माझ्यासाठी खूप आहे. नाहीतर अर्जुन सरांचं जावई होण्याची स्वप्न खूप जण बघत होते आणि त्यांचा जावई माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीनं व्हावं ही काही सोपी गोष्ट नाही. ओके मग प्रिन्सेस, आता तुम्ही तुमच्या प्रिन्सला बघा, मी चाललो झोपायला कारण मला पुन्हा ऑफिस आहे, असं म्हणून तो देसाई मेन्शनमधल्या आर्याच्याच रूममध्ये आराम करायला गेला. आणि आर्या म्हणाली, प्रिन्स वर असेल ना, मी जाऊ तिकडे? तन्वीनं तिच्या हाताला पकडलं आणि म्हणाली, प्रिन्स आमच्याकडे आहे आणि तू इकडे चल, असं म्हणून तिच्या हाताला घेऊन आतमध्ये निघाली. आणि जातानाच म्हणाली, काय गं तू पण इतक्या रात्री त्रास देतात का नवऱ्याला? आम्हालाच लाज वाटते की आमची मुलगी इतकी हट्ट आहे. आरू, इतका हट्ट बरा नव्हे. त्याच्या आईबाबांना काय वाटेल की ही मुलगी किती त्रास देते इंद्राला आणि किती हट्टी आहे. आणि आर्या तशीच हसून म्हणाली, मॉम, तिकडचे मॉम डॅडसुद्धा माझ्याच बाजूने आहेत. इंद्राला कोणीच ऐकत नाही. मी त्याच्या आईबाबांना सुद्धा माझ्या खिशात टाकलं. आणि तन्वीनं डोक्यावर हात मारला. मग गाढ झोपलेल्या प्रिन्सला आर्यानं बघितलं आणि मग तिला शांत वाटलं आणि म्हणाली, मॉम, हा कोणासारखा दिसतो गं? मला तर डॅडसारखा दिसतो, अगदी हिरोसारखा. आणि तन्वी म्हणाली, अगं दादासारखं म्हण, दादा डॅडसारखा दिसतो. आणि ती म्हणाली, नाही, मला तर तो डॅडसारखाच दिसतो आणि मी आज ना इथेच झोपणार तुम्हा दोघांच्या मध्ये, असं म्हणून आर्या झोपली मध्ये त्या दोघांच्या. आणि अर्जुन हसून म्हणाला, आणि तुझे इंद्राजी? आणि आर्या म्हणाली, आता जाईन ना तो दादासोबत, त्या दिवशी कसा गेला होता मला सोडून. आणि आता बघू ना दादा त्याला घेऊन जातो का. स्वीटी दिलं सोडून झोपायला. आणि डॅड, माझ्यामुळे तुम्हाला डिस्टर्ब झाला असेल तर सॉरी, आज तुमचा रोमॅन्स होणार नाही आणि मला लहान समजू नका बरं का, मी झोपल्यावर काहीही करायचं नाही. तसा अर्जुन खूप हसला आणि म्हणाला, नॉटी गर्ल. आणि तन्वी हसून म्हणाली, तुझा दादा आता बेडरूम उघडणार पण नाही. हट्टाने बेडरूममध्ये एंट्री घेतली त्यानं. मग आता प्रिन्सेस मॉम डॅडचा हात हातात घेऊन झोपली. तन्वीनं इकडून आणि अर्जुन सरांनी तिकडून. तिच्या दोन्ही गालावर एकत्र ओठ टेकवले आणि तिला खूप छान वाटत होतं. आणि ती म्हणाली, मॉम डॅड, मी पण 2 महिन्यांनी मॉम होईन ना. सॉरी, मॉम नाही, आई होणार आहे मी 2 महिन्यांनी. अर्जुन म्हणाला, तुझं बेबी तुला आई म्हणेल का? आणि तुला ते आवडेल का? आणि आरू म्हणाली, आता आवडून घ्यावं लागेल डॅड, इंद्रजींचा हुकूम आहे की बेबी आई बाबाच म्हणेल. आणि नको त्या गोष्टीसाठी कशाला वाद घालत बसायचा, शेवटी बेबी त्यांचं पण आहे ना, ते ठरवतील ते होईल. आणि तन्वी म्हणाली, अरे वा, तू खूप समजूतदार आहेस की. आणि आर्या म्हणाली, बिलकुल तुझ्यासारखी मॉम. आणि ना डॅड, मी असं केलं, मी तसं केलं आणि सगळं सांगत बसली. पोटातल्या बेबी असं हलतं तसं हलतं सगळं त्यांना सांगत होती आणि त्या दोघांचे हात पोटावर ठेवत होती. मग आता बेबी झोपलं होतं. तिची बडबड ऐकत ऐकत तन्वी अर्जुनही झोपले आणि अगदी लहानपणीची आर्या त्या दोघांनाही आठवायला लागली होती. अशीच लहानपणीसुद्धा दोघांच्या मध्ये झोपून बडबड करायची आणि शाळेत हे केलं ते सांगायची. आणि मग तीही झोपली. आणि सकाळी जेव्हा इंद्राजी उठले आणि त्यांनी बघितलं तर ती बेडरूममध्ये नव्हतीच आणि ही तिकडंच झोपली की काय असं त्याला वाटलं. मग तो फ्रेश होऊन खाली आला आणि सकाळी उठल्या उठल्यासुद्धा आर्यानं प्रिन्सला बघितलं. मग बाहेर आली. तन्वी अर्जुनसुद्धा तयार होऊन आले आणि आर्यन स्वीटी मात्र प्रिन्सेसला झोपलेली बघून पुन्हा सकाळी सकाळी रोमॅन्स करत होते. आता स्वीटी त्याला उलटा त्रास द्यायला लागली होती आणि तो म्हणायचा, जाणे मन, रात्री माझी इनिंग आणि सकाळी तुझी इनिंग, भारी शेड्यूल आहे बरं का आपलं. आणि लोक उगीच म्हणतात की आर्यनमुळे ट्विन्स झाले, पण तूही तितकीच जबाबदार आहेस. आणि तिला अजून हसली. मग दोघेही फ्रेश होऊन प्रिन्सेसला घेऊन खाली आले आणि डायनिंग टेबलवर बसलेल्या आर्या आणि इंद्राजीला बघितलं. आणि आर्यन शॉक झाला आणि म्हणाला, तुम्ही दोघे, हे मी काय बघतोय, तुम्ही कधी आलात? आणि इंद्रा हसून म्हणाला, रात्री 1 वाजता.
तुमच्या प्रिन्सला बघायला. आणि स्वीटी म्हणाली, इतक्या रात्री यायची काय गरज होती? सकाळी आला असतं तरी चाललं असतं ना. आरू, अशा अवस्थेत रात्री प्रवास करतात का बेटा? आणि आरू म्हणाली, काय करू दी, मला प्रिन्सला बघायचाच होता. आणि आर्यन हसून म्हणाला, प्रिन्सेस, नक्की तुझ्या पोटात बेबी गर्ल आहे. ती आत्तापासूनच माझ्या प्रिन्सेसच्या मागे लागली आहे. देसाई वर्सेस जाधव असा सामना मला खेळायचाच नाही. तुझी मुलगी मला सून म्हणून नको. तशी आर्या चिडली आणि म्हणाली, गप्प बस, आधी मला काय होतंय ते तरी बघू दे. मग आता इथेच सगळे तयार झाले. इथूनच ऑफिसला गेले. इंद्रानं आईला सांगितलं की आपण कुठे आहोत, नाहीतर ती तिकडे काळजी करत बसली असती. मग स्वीटी आणि तन्वी इंद्राच्या आईला फोन करून तिच्या बेबी शॉवर सेरेमनीचं प्लॅनिंग करत बसल्या. त्याचवेळी रियाच्या हे लक्षात आलं की तन्वीचा सुद्धा 55वा वाढदिवस जवळ येतोय आणि बेबी शॉवर सेरेमनी आणि तन्वीचा बर्थडे एकाच दिवशी घ्यायचा का? आणि स्वीटी म्हणाली, हो मम्मी चालेल. आणि तन्वी म्हणाली, अगं राहू द्या, कशासाठी माझा बर्थडे, त्याची गरज नाही. आणि स्वीटी म्हणाली, गरज कशी नाही आत तू, आम्ही करणार. तन्वी म्हणाली, अगं मुलं लहान आहेत, कुठं धावपळ करत बसतेस, केला तर छोटा करूया, ग्रँड पार्टी नको. आणि स्वीटी म्हणाली, आत तू शांतच बस. आता मी तुझी सून आहे की नाही, तर मला माझ्या सासूचं कौतुक करायचं आहे, कारण तू माझं खूप कौतुक केलेलं आहेस. आणि तन्वी गप्पच बसली. मग आता स्वीटीने पिहूला, मधूला, आर्याला, परीला सगळ्यांना फोन करून सांगितलं की आपल्याला एक दिवशीच हे 2 कार्यक्रम करायचे आहेत. सगळ्यांनीच यायचं तर आहेच. आणि स्वीटीने आता 4 दिवसांनीच येणाऱ्या तन्वीच्या बर्थडेची सगळी तयारी करायला सुरुवात केली. आणि जेव्हा हे अर्जुनला कळलं, तेव्हा अर्जुन सर घरी आले आणि म्हणाले, ओ माय गॉड, मेरी जाने मन 55 की हो गई. आणि आता तो घरी जाऊन तन्वीला म्हणाला, तनू, आता तू 55 वर्षाची होशील ना 4 दिवसांनी, मग तुझ्यासाठी मी काय गिफ्ट देऊ? आणि तन्वी म्हणाली, आता मी कशाला मागू? आणि ते हिऱ्याचे सेट वगैरे नको रे अर्जुन, खूप झालेत माझ्याकडे. आणि अर्जुन सर म्हणाले, ओके. आणि अर्जुन सरांनी तिला 55 किस द्यायला सुरुवात केली. आणि तन्वी आता डोक्याला हात लावून डोळे झाकून नुसती बसली होती. आणि अर्जुन सर तिच्या कपाळावर, तिच्या ओठांवर, तिच्या गालावर किस मागून किस, किस मागून किस देत होते. आणि म्हणाले, आहे की नाही मी रोमॅन्टिक रोमियो? आणि ती हसून म्हणाली, रोड रोमियो आहेस तू, छडकछाप, हो बाजूला. असं म्हणून अर्जुनला दिला ढकलून आणि बाहेर निघून गेली. आणि अर्जुन सर म्हणाले, तनू अगं राहिले ना अजून 3-4 किस. आणि तन्वी म्हणाली, स्वतःला आरशात बघ आणि स्वतःचीच पप्पी घे आरशामध्ये, मला आता बास. ओके. आता अर्जुन म्हणाला, ओके, आता तुझ्याकडे संध्याकाळी बघतो, असं म्हणून हसायला लागला.